दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या एकूण 6 नेत्यांची केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, पीयूष गोयल, हंसराज अहिर हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि विनोद तावडे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीहून आपल्यापर्यंत या संदर्भातली माहिती पोहोचवतात। सोमेश, तातडीने बोलवण्यात आलेली ही 6 नेत्यांसोबतची बैठक, महत्त्वाचे मुद्दे कुठले? नक्कीच सध्या दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आपण उभे आहोत आणि आपण पाहू शकतो की पाठीमागे भाजपच्या कार्यालयात वरती जो संसदीय समितीचा बैठक कक्ष आहे त्या कक्षामध्ये ही बैठक सुरू आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषण आणि समीक्षा ही या बैठकांमध्ये केली जाते। विशेष म्हणजे यावेळी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार त्यांच्यासह पीयूष गोयल, पंकजा मुंडे या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत, रावसाहेब दानवे पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते। या बैठकीला अखिल भारतीय संघटन मंत्री भारतीय जनता पक्षाचे BL संतोष सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत अखिल भारतीय सहसंघटन मंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी शिवप्रकाश जी स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत आणि अमित शहा आणि जे.पी. नड्डा हे दोघं या बैठकीचे अध्यक्षपद भूषवत आहेत असं आपल्याला दिसतंय। या बैठकीमध्ये भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे जे 2 नव्याने प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेत भाजप महाराष्ट्रासाठी, ते सुद्धा उपस्थित आहेत। त्यामुळे या बैठकीत विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा चर्चा होऊ शकते। काल हरियाणाची बैठक झालेली आहे, उद्या जम्मू काश्मीरची बैठक होणार आहे आणि एकूण एक सोमेश, कोर कमिटीची जी बैठक सुरू आहे त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आणि चर्चा नेमकी काय होते याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।